आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सलमान खानवर आरोप आहे की हे मनमानी करतात. डायरेक्टर कोणी असो, फिल्म कोणती पण असो, त्यांच्याबरोबर कामाबरोबर इंटरफेअर पण करता, फिल्मचा स्क्रीनप्लेसुद्धा बदलून टाकता, फिल्मचे डायलॉगसुद्धा बदलून टाकता आणि फिल्ममधल्या डान्सच्या स्टेपसुद्धा सलमान खान ठरवतात. सर खरं बोलू की खोटं बोलू? आता आपकी अदालत आहे, जनता समोर आहे, तर खरंच बोलावं लागेल. या गोष्टी चांगल्या वाटतात त्यांना बदलण्याचा काही विचारत नसतो, पण अशा सुद्धा काही गोष्टी असतात त्या चांगल्या नसतात, तर त्या बदलणं गरजेचं असतं. आणि येस, मीच नाही तर आम्ही सगळेच करतो, कारण तो जो डिरेक्टर असतो त्यांनी फक्त एकाच डिरेक्टरसोबत काम केलेलं असतं आणि ते स्वतःच आहेत. आम्ही बऱ्याच डिरेक्टर्ससोबत काम केलेलं असतं आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव पण असतो. तो स्वतः डिरेक्टरसुद्धा एक हेल्दी डिस्कशनमध्ये मान्य करतो की हे बरोबर आहे की बरोबर नाही आहे. आणि जर आम्हालासुद्धा नीट समजावून सांगितलं की ह्या सीननंतर हा सीन आहे आणि यासाठी म्हणून हे गाणं या ठिकाणी आहे कारण ते फिल्मची गरज आहे, तर मग आम्हीसुद्धा मान्य करतो. तर हे जे फिल्म मेकिंग असतं ते एक टीम वर्कच्या सहाय्यतेने पूर्ण होतं. ही चांगली गोष्ट आहे सलमान की तुम्ही हे ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं आणि टाळायचा प्रयत्न नाही केलात. पण मी ऐकलं आहे की फिल्मचं नावसुद्धा बदलून टाकता. ही आताची जी फिल्म आली आहे त्या फिल्मचं नाव पहिलं ठेवलं गेलं होतं कभी ईद कभी दिवाळी. हे बदलण्याच्या मागे एक विचार होता सर. विचार होता कभी ईद कभी दिवाळी, पण ज्या पद्धतीने ही फिल्म चालली होती, जी पहिली स्क्रिप्ट होती आणि नंतर जी आली, आणि तुम्ही जे म्हणता की मी इंटरफेअर करतो, सर इंटरफेअर नाही सर, मी मदत करतो. मी कॉन्ट्रीब्यूट करतो. पिक्चर चालते, तुम्हाला सगळ्यांना आवडते, तर चांगलीच गोष्ट आहे ना. तर ते आमचे डिरेक्टर आहेत, ते रायटरसुद्धा आहेत आणि माझ्यासोबत 2 पिक्चरसुद्धा केलेले आहेत, रेडीसुद्धा केली आहे. आणि तर मग या फिल्ममध्ये कोणता डायलॉग लिहिला आहे किसी का भाई किसी की जान मध्ये? सर या फिल्मचं टायटल होतं भाईजान आणि माझे वडील आहेत, त्यांना हे किसी का भाई किसी की जान ते टायटल ते अजूनही त्यांना आवडत नाही आहे. कारण की ते असं असतं ना, टायटल 1 वर्ड असायला पाहिजे होतं. मला असं वाटतं की भाईजान हे खूप ब्रो गाय टायटल आहे, यु नो. So I didn't want that. फक्त मुलं पिक्चर बघायला आलेत. म्हणजे फक्त भाईजान नसायला पाहिजे, किसी की जान सुद्धा व्हायचं. बरोबर. तर ते एक भाई पण आहे, जान पण आहे, सो दॅट विमेन अँड इट्स ॲक्च्युली इट्स लाईक द विमेन लव्ह द फिल्म. इट्स रोमॅन्स, यु नो. ॲक्शन वॅक्शन तर आहेच, पण प्रत्येक पिक्चरमध्ये असतं आणि कॉमेडी वगैरे, पण रोमॅन्समुळे ही फिल्म खूप सुंदर झाली आहे. आणि भारतामध्ये मला इकडचं माहिती नाही, पण बायकांची गर्दी तर वाढायला लागली आहे थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघण्यासाठी. कारण जी फॅमिली जी आहे ते एक आपलं कल्चर आहे, यु नो. भावांमधलं प्रेम, त्यांच्या गर्लफ्रेंड्स सगळे एकत्र राहतात एका साऊथ फॅमिलीमध्ये. इन लॉज, व्हॉट ही डज फॉर द इन लॉज. तर आता सगळ्या बायका आता ही फिल्म बघायला लागल्या आहेत. सो आय डिडंट वॉन्ट दिस टू बी आय वॉन्ट दिस टू बी सगळ्यांनी ही फिल्म बघावी. नाव चांगलं आहे, लोकांना सुद्धा आवडलंय, लोक ही फिल्म बघत आहेत. पण या फिल्म मधले डायलॉग सुद्धा तुम्ही लिहिलेत का? हो सर, ते इम्प्रोवाइज होतात सर, इम्प्रोवाइज होतात ते. मी ऐकलं की हा जो डायलॉग आहे जो की खूप फेमस झाला आहे, मुझ पे एक एहसान करना. हो सर, ते शॉर्टच्या आधी कधी येतं असं अचानक, आणि ते आय थिंक ते खऱ्या आयुष्यातून निघून आलेलं आहे. आय एम डुईंग युअर फेवर. ते से डू मी अ फेवर, डोंट डू एनी फेवर, डू वॉट अ फेवर. ते डिपेंड करतं की तुम्ही कशातून आहात वगैरे वगैरे. ते सगळं डायलॉग स्वतःचे पण नव्हते, हे लाईफमध्ये कधी ना कधी कोणाकडून तरी ऐकलेलं असतं वगैरे, यु नो. ते बरोबर लक्षात राहिलेलं असेल आणि ती सिच्युएशन अशी आली होती की ते खऱ्या आयुष्यामधल्या गोष्टी आहेत त्या टाकू शकतो आम्ही फिल्ममध्ये, त्यामुळे ते मस्त वाटतं सुद्धा. तर हे खऱ्या आयुष्यात कुठे ऐकायला मिळालं की तुम्ही इतने छेद करेंगे? हे सर ते त्यांचा डायलॉग आहे, आमच्या डिरेक्टर साहेबांचा. मला डायरेक्टर साहेबांनी सांगितलं की हा तुमचा डायलॉग आहे. तो जो पादण्याचा डायलॉग आहे तो खूपच ऑकवर्ड होता.
ते मला फक्त कसं तरी करायचं होतं आणि हे सगळं मी डायलॉग बोलल्यानंतर केलं. बट दॅट फिल्म वॉज फॅन्टास्टिक फिल्म. आजकाल एक ट्रेंड बनला आहे सोशल मीडियावर. कोणती पण फिल्म रिलीज होते तेव्हा त्याच्या आधीच बॉयकॉट बॉलिवूड सुरू व्हायला लागलंय. फिल्मचा ट्रेलर, फिल्मचं नाव, पोस्टर बघूनच हे कॅम्पेन सुरू व्हायला लागलंय. सर हे तर खूप आधीपासून सुरू आहे सर. आता फक्त सोशल मीडियावरती चालतं एवढंच. पहिले तर मोर्चे येत होते घरांच्या समोर, थिएटरच्या बाहेर. आम्हाला काय करायचं होतं की त्यांना विचारावं, मग हँडल करायची गरज होती. आमची एक फिल्म होती लव रात्री. लवरात्री, ते टायटल होतं. त्यांना ऑब्जेक्शन होतं त्यावर आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की त्यांना का ऑब्जेक्शन आहे. त्याचं कारण तो एक उत्सव आहे. दॅट इट जस्ट यू डोंट मेक इट फिब्युलस. आणि मला मान्य होतं त्यांचं म्हणणं. थोड्या वेळातच मी त्यांना विचारलं की लव यात्री चालेल का. लव यात्री चालेल. सो दॅट लाईक बजरंगी भाईजान. सो मला एकदम प्रेमाने सांगितलं सेन्सर बोर्डवाल्यांनी पण, यारे बजरंगी भाईजानसुद्धा चेंज करून टाका. मी बोललो की जर हा पंजाबमध्ये गेला असता तर त्याला काय बोलले असते, बजरंगी पाजी. जर हे UPमध्ये गेले असते तर त्यांना बजरंगी भैया बोलले असते. जर ते महाराष्ट्रात आले असते तर ते बोलले असते बजरंगी भाऊ. तर असं होतं. मग त्यांना पटलं की हा पाकिस्तानमध्ये जातोय तर त्याला बजरंगी भाईजानच बोलतील. मग त्यांना लगेच लक्षात आलं. मग लगेच परवानगी देऊन टाकली. बजरंगी भाईजानला लोकांनी खूप पसंत केलं आणि खूपच जास्त आवडला. तुम्हाला वाटतं की फिल्म तुमच्या ॲक्टिंगच्या बाबतीत तुमची वन ऑफ द बेस्ट होती? सर त्या फिल्ममध्ये ॲक्टिंग करायची नव्हती. ती फिल्मच एवढी मस्त होती की सेटवर पोहोचा आणि यू स्टार्ट फिलिंग इट. जसं की जेव्हा मी सूरज बडजात्या साहेबांबरोबर शूटिंग करतो आणि जेव्हा त्यांचे सीन्स येतात माझ्याकडे, तेव्हा मी असं वाटायचं की मला काय झालं आहे, हा माणूस नुसता शुद्ध होत गेला आहे आणि मी नेमका विरुद्ध दिशेला चाललो होतो. मला तसं काही वाटत नाही आहे की मी खूप चांगला आहे. आणि मग हँगिंग आउट ते सूरज बडजात्या काही वेळा करता, मग ते एक क्लीनअप सुरू व्हायला लागतं. आणि मग त्यानंतर आफ्टर खूप वेळानंतर आय डिड प्रेम रतन धन पायो. त्यासाठी मला वेळ लागला. त्या फिल्ममध्ये असं वाटायला लागलं की मी चांगुलपणा दाखवण्याची फ्रॉड ॲक्टिंग व्हायला लागली आहे. माझ्यातला इनोसन्स गेल्यासारखा वाटतोय. मग त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवायचा, त्यांचं बोलणं ऐकायचं, कारण ते तसेच आहेत. ही जस्ट ग्रोन 1000 times, 1000 folds. तसं की ही फिल्म बजरंगी भाईजान, मी फक्त बजरंगी भाईजानच्या क्लायमॅक्सचा विचार केला, जो की कबीराने मी विचार केला आणि आम्ही विसरून गेलो. अँड राजामौली ऑल्सो पॉइंटेड आउट टू हिज फादर मिस्टर विजेंद्र प्रसाद की तो व्हिज्युअल वॉज नॉट सपोज टू बी ऑफ नवाजुद्दीन सिद्दीकी. दॅट लास्ट व्हिज्युअल ऑफ that Munni going to the mother should have been Pawan's, should have been mine. त्याचं कारण असं की मी सोडून येणार आणि मग शेवटी नवाजुद्दीनला सांगतो की जा तू सोडून ये. आता ते असं असायला पाहिजे होतं त्या फिल्ममध्ये. अरे पिक्चर तर खूप मोठी हिट आहे. आय जस्ट फील दॅट ते जर आलं असतं त्या फिल्ममध्ये तर ती फिल्म अजून चांगली झाली असती. कारण ते इमोशन, कारण जेव्हा तो बघतो तिची आई आणि ती मुलगी जेव्हा एकत्र येतात मग त्याला गोळी लागते, तेव्हा तो एक खूप मस्त सीन झाला असता. तर ह्या काही फिल्म्स होत्या ज्यामध्ये तुमची मनमानी नाही चालली? हो सर. आता पिक्चर पण बऱ्यापैकी चालला असं वाटतंय, कारण ह्या गोष्टी जर असत्या तर ती अजून मोठी हिट ठरली असती. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत तुम्ही एक फिल्म करणार होतात? हो सर. इन्शाल्लाह नाही झाली. इन्शाल्लाह कुठली दुसरी फिल्म नक्की होईल. एक जी इमेज होती एकेकाळी सलमान खाननी स्वतःची बनवली होती, बॅड बॉय, ती इमेज तुम्ही बदलली आहे आता. पण आता सध्या सर खूप चांगलं नातं आहे. काय झालंय की ते फोटोग्राफर्स येतात, ते टेक पिक्चर्स, दे सेल दोज पिक्चर्स, दे मेक मनी.
आय गिव्ह देम द पिक्चर्स. बाय इकडे लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, बाय राईट राईट राईट, बाय वर वर वर, बाय खाली खाली खाली, बाय अजून एकदा, बाय 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 इकडे तिकडे, बाय 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 थोडंसं, बाय स्माइल, बाय झालं, थँक्यू आउट. आणि मी असं करतो आणि मी सुद्धा जातो त्यांच्यामध्ये आणि ते पण माझ्यासोबत फोटोज घेतात. मी करतो ना ते. पण त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला ते तरुण मुलं होती जे की आज शहाणे झालेत. दे रिअलाइज दे जर्नलिस्ट, दे रिअलाइज देअर मिस्टेक्स, दॅट दे गॉटन व्हेरी कॉस्टिक. ते खूपच मीन झाले होते त्यावेळेस फॅमिली लाईफमध्ये. यु नो आता काय झालं आहे की जर काही झालं तर सोशल मीडियावर 5 मिनिटात लगेच येतं. तुम्हाला काही कळायच्या आत. त्यावेळी आम्ही ना 15 दिवस टेन्शनमध्ये असायचो, 1 महिना टेन्शनमध्ये असायचो की हे काय छापतायत. ही फिलिंग तुम्हाला मारून टाकते, ती फिलिंग तुम्हाला मारून टाकते. आणि आता काय झालं तर सर 30 सेकंड 5 मिनिट्समध्ये आलं सोशल मीडियावरती. आता ते वेळच नाही मिळाला. आलं, आता काय करू शकतो, काहीच नाही. आता त्या टेन्शनमध्ये असायचो की अच्छा दिस दे रायटिंग अबाउट दिस अफेअर ऑफ माइंड. आता ते या जर्नलिस्टला कॉन्टॅक्ट करा किंवा त्या जर्नलिस्टला कॉन्टॅक्ट करा, ह्याच्याकडून आर्टिकल काढून घ्या, हे करा ते करा. तो 1 महिना यू कुड नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. इट यूज टू बी सो ड्रामॅटिक अँड दे यूज टू हर्ट वेअर इट हर्ट्स. आणि बिकम फ्रेंड्स विथ पीपल अँड टेक आउट गॉसिप्स अँड यू नो राईट दिस थिंग्स अँड आय थिंक ऑल ऑफ देम. आणि मला वाटतं असं सगळ्यांना जाणवलं आहे की आम्ही सगळे तरुण होतो, काहीतरी करायचं होतं, आमच्याकडून चुका झाल्या आहेत, आम्ही चुका केल्या आहेत, पण आता सगळे मॅच्युअर आहोत, आता सगळे ओके आहेत. पण ते खूप टेन्शन असायचं त्यावेळेला. आणि मग गर्लफ्रेंडला ही गोष्ट कळेल आणि हिरोईन्स बरोबर हे हा टॉपिक इट वॉज व्हेरी मेस्टअप, व्हेरी मेस्टअप. कामाला घेऊन अशा खूप चर्चा होत असतात की जे तुम्ही सांगितलं की आम्ही 5 जण आहोत, एवढ्या लवकर तर आम्ही अजिबात सोडणार नाही आहोत. नाही सोडणार सर, नाही सोडणार. सगळे आपापल्या एका पद्धतीने, ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, आम्ही सगळे वी वर ऑल डू आवर बेस्ट टू एंटरटेन युअर पीपल अँड द बेस्ट सो दॅट तुम्ही आम्हाला बघा आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सुदृढ राहा, नेहमी स्वस्थ राहा. जरी आमचं रक्त सांडलं, आम्हाला लागलं, आमचे गुडघे दुखतात, अँकल्समध्ये दुखतंय, पाठीत दुखतंय, जबरदस्त लागलंय, नाक तुटलंय, फ्रॅक्चर झालंय, लिगामेंट फाटलं गेलंय, जे पण प्रॉब्लेम होतील आमच्यासोबत, आम्ही आमच्याकडून चांगलंच देत राहणार. आमच्याकडून होईल तितकं. आम्हाला आमचा त्राससुद्धा तो स्क्रीनवर दिसून येणार नाही, हे गॅरंटी आहे. मेहनत दिसेल तुम्हाला, त्रास नाही दिसून येणार. कारण ऑल्दो वी विल डू इट स्माइलिंग, वी विल डू इट लाफिंग. आणि सामोर जाऊ जे येईल त्याला. सलमान, असं वाटतं की 9 वर्षांपूर्वी ज्या सलमानला आपकी अदालतमध्ये बोलवलं होतं त्यामध्ये आणि आजच्या सलमानमध्ये खूप फरक आहे. ते मला माहीत नाही सर. तुम्ही प्रश्नच इतके चांगले विचारले. तर आता यावर्षी एक युद्ध असेल स्वतःसोबत आणि माफीसुद्धा मागायची आहे स्वतःची. ज्या चुका मी केल्या आहेत, ज्या तुम्ही स्वतः केलेल्या चुकांची जेव्हा माफी मागता आणि स्वतः एका युद्ध आणि एका संघर्षातून जात असता तेव्हा बाहेर खूप कमी वेळा क्षमा मागावी लागते. आणि एवढंच सांगणं आहे की तुम्ही स्वतःला एक सुधारित व्यक्ती म्हणून बघायला लागा. आणि तेच तर मी एवढ्या वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतोय, बऱ्याच वर्षापासून. प्रत्येक चुकीची गोष्ट कमी करा आणि चांगल्या गोष्टीला वाढवण्याचा प्रयत्न करा. सलमान, तुम्ही खूप छान उत्तरं दिलीत. तरी पण मी गिल्टी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही सगळे मस्त आहात. थँक्यू.